शेतकरी मित्रांनो नमस्कार. कलिंगड पिकाचे बाजारभाव कमी का झाले? भरपूर शेतकऱ्यांचे वेगवेगळे निदर्शन आहे किंवा निष्कर्ष आहे. तर नेमका कलिंगडाचा बाजारभाव का कमी झाला आणि यामागे आपण कशा प्रकारे आपल्या कलिंगडाची काळजी घेऊन आपल्याला चांगला बाजारभाव मिळेल याबद्दलची आता माहिती सांगणार आहेत. सगळ्यात प्रथम म्हणजेच भाव कमी का झाले? तर 10 दिवसा अगोदरचे प्लॉट आणि येथून 10 ते 15 दिवसानंतरचे प्लॉट हे एकाच वेळेस बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आले. त्यामुळे बाजारपेठेमध्ये फळांची गर्दी झाली. आता हे का बरं झाले? तर भरपूर ठिकाणी वेल उघडे पडले. टेम्परेचर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे की 40+ सुद्धा टेम्परेचर झालं. वेली टेम्परेचर सहन करू शकत नाही आहे. कॅनोपी अक्षरशः झुकली आहे. फळांना डायरेक्ट ऊन लागत आहे. त्यामुळे शेतकरी बिचारा घाबरलेला आहे आणि फळांना जर सनबर्निंग झाली किंवा उन्हाचा डाग पडला, चटका पडला, तर ते फळ व्यापारी घेत नाही आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा पूर्णपणे लाजा सोडलेली आहे. कारण ₹7 ₹8 फळ मागत आहे. आणि मी सरळ बोलतो, मी सरळ भाव सांगतो. सध्याच काय सुरू आहे? सध्या जर तुम्ही जागेवरून जंगलचा रेट 2 किलोच्या वरती जर घेत असेल तर ₹8 ₹9 ₹10 ₹11 फळांची क्वालिटी पाहून. परंतु तिथे सुद्धा व्यापारी यायला तयार नाहीये. नागपूरला नेलं, मुंबईला नेलं, पुण्याला नेलं तर तुम्हाला ₹11-12 तिथे मिळत आहे. परंतु त्याच्यामध्ये दलाली आहे, हमाली आहे, तोलाई आहे, गाडी भाडं आहे, तुमची मजुरांचा खर्च आहे. म्हणजे हे जर सगळं काढलं तर त्याच्यात ₹3 ते ₹4 जातो. म्हणजे ₹7-8 आपल्याला घरी पडत आहे. तर तुम्हाला जर योग्य वेळी योग्य नियोजन लागत असेल तर आपल्यासोबत जुळल्या जा. यावर्षी ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये कमी उत्पन्न निघालं, ॲव्हरेज कमी निघाला, तर पुढच्या वर्षी आपण खूप चांगला ॲव्हरेज काढून देण्यासाठी त्यांना मदत करू. मी यावर्षी सगळ्यांना फुकट शेड्यूल वाटलेला आहे. आपला स्वतःचा वैयक्तिक शेड्यूल बनवून शेतकऱ्यांना देत आहे, जेणेकरून 10 दिवसामध्ये साईज बनवून बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी शेतकरी नेत आहे. 3 दिवसामध्ये आपण कलिंगडाचं फळ हे लाल आणून दाखवलेलं आहे. तर खूप सारे समस्या, खूप साऱ्या अडचणी येतात. दरवर्षी आपण ते शेतकऱ्यांना माहिती देतो. यावर्षी आपण कलिंगड पीक नुसतं कलिंगडच धरून लावलेलं आहे. कारण कलिंगडामध्ये शेतकऱ्यांची लागवडी जास्त झाल्या होत्या, खर्च करून चुकले होते, ॲव्हरेज बसत नव्हता, सेटिंग होत नव्हती. मग असं वाटलं की आता शेतकऱ्यांना कलिंगडाचीच माहिती द्यायची. तर नक्कीच आपण कलिंगडाबद्दल खूप चांगला यावर्षी अभ्यास केला आहे. याच्या अगोदर पण करत आलेलो आहे आणि तेच माहिती आपण शेतकऱ्याला देत आहे. तुम्हाला जर आपल्यासोबत जुळल्या जायचं असेल तर नक्कीच आपल्या पेजला फॉलो करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. स्टोरी ठेवता आली तर व्हिडिओची स्टोरी नक्की ठेवा. धन्यवाद.